हाय हॅलो नमस्कार. ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल, आनंदी तर असायलाच हवं. तर आज फायनली आम्ही मुलाच्या शाळेमध्ये गेलो होतो. मुलाच्या शाळेमध्ये का गेलो होतो तर तिथं होता त्याचा स्पोर्ट डे आणि सर्व पालकांना इन्व्हाइट केलेलं होतं आणि विशेष म्हणजे तिथं जेवणसुद्धा होतं. त्यामुळे घरून स्वयंपाक करून जाण्याची गरज नव्हती, पण घरचे जे सदस्य आहेत त्यांना तर स्वयंपाक करणं भागच होतं. आम्ही तिथं गेल्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं. जेवणाचा मेनूसुद्धा खूप सुंदर होता. पुरणपोळी होती, बटाटा होता, पुरीसुद्धा होती. ते आम्ही जेवण ना खूप सुंदर आणि मस्त केलं, कारण खूप टेस्टी जेवण होतं. तर जेवण वगैरे छान मस्त झालेलं होतं आणि नंतर मग आम्ही किवीचा ज्यूस घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर घरी येताना आईला पण घेऊन आले आणि मुलाला पण घेऊन आले, कारण मुलाला घेण्यासाठीच आम्ही गेलो होतो आणि त्याचा दिवसभर स्पोर्ट डे पाहिला आणि नंतर 4-5 वाजता घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त चिवडा वगैरे केला. चिवडा चुरमुरे येतानाच घेऊन आले होते, त्यामुळे चिवडा अगोदर करून ठेवला नव्हता. नंतर चिवडा करून ठेवला आणि रतिबाचं दूध आलेलं होतं, तर म्हटलं पटकन रतिबाचं दूध ते ओतून घ्यावं आणि नंतर मग ती किटली वगैरे स्वच्छ धुवून दिली, म्हणजे आपल्याला सुद्धा म्हणजे दूध खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. आपण चांगली व्यवस्थित किटली धुवून दिली, विषयच येत नाही दूध खराब होण्याचा. आणि नंतर मग मुलांनी सांगितलं की आम्हाला खायची आहे मॅगी. तर मॅगी म्हटल्यानंतर मुलं काय सगळं सोडून कामसुद्धा करू लागतात, इतकं हे करतात. तर मुलगीनं मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर राहिलेली जेवढी भांडी पडली होती ना, तेवढी भांडी वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि येताना तीळ घेऊन आले होते, तर ते तीळसुद्धा म्हणजे तीळ भाजून तीळ गूळ शेंगदाण्याचे मिक्स अशा पोळ्या करणार होतो. त्याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा थोडेसे मिक्स करायचे, म्हणजे जास्त तिळाची जी उष्णता असते ती अजिबात वाढत नाही. आणि नंतर मग हे सर्व झाल्यानंतर राडा तर काही भरपूर पडला होता, काम तर भरपूर होतं. आलो होतो उशिरा आणि काम मात्र भरपूर होतं. आणि एवढं एका दिवसामध्ये म्हणजे 5 वाजल्यापासून हे सर्व काम आमचं चालू होतं. आणि नंतर मग करायला घेतला मसाले भात आणि चपात्या तर भरपूर सकाळीच केलेल्या शिल्लक होत्या आणि सासरे आले होते, तर त्यांच्यासाठी बटाट्याचा रस्सा टाकला, कारण ते व्हेजवाले होते. आणि बाकीचे जे कोणी नॉनव्हेजवाले होते त्यांना अंडी म्हणजे अंड्याचं ऑमलेट आणि भात करण्याचं ठरलेलं होतं. तोपर्यंत भात वगैरे वाफवायला ठेवला होता, तोपर्यंत म्हटलं गूळ शेंगदाण्याचं बारीक करून घ्यावं, म्हणजे सकाळच्या पोळ्यासाठी रेडी होईल. आणि सकाळ सोमवार असल्यामुळे मुलीला जरी डब्याला पोळी वगैरे दिली तूप लावून, सॉस पण आणलेला होता आणि एखादी चटणी वगैरे त्याच्याबरोबर दिली तर खोबऱ्याची चटणी वगैरे करून दिली तर आरामात ती डब्बा नेऊ शकते, तर उद्याचं माझं हलकं होईल. तर आता हे सर्व बारीक करून घेते आणि भात वाफवायला ठेवला होता आणि मग नंतर ऑमलेट करायला घेतली. कुणाला पोळ्या हव्या होत्या तर पोळ्या केल्या, ऑमलेट ज्याला हवा आहे त्याला ऑमलेट केलं आणि नंतर मग भुर्जीसुद्धा केली. एका अंड्याचे एवढे 3 प्रकार करत बसले होते, कारण सगळ्याच्या नुसार फरमाईशी केल्या तर खूप आनंदी असतात आणि खूप हॅपी असतात. आणि एकाच्याच म्हणण्यानुसार सर्व काही केलं तर म्हणणार तू त्याचंच ऐकते, त्याच्याच मनाने करते, असं पोरं म्हणतात. त्यामुळे मी ना ह्यावेळेस सगळ्यांच्या मनाने सगळं होऊ दिलं. सर्वांनी जेवण केलं आणि नंतर मग शेंगदाण्याचे लाडू करायचे ठरले होते, तर शेंगदाण्याचं लाडूचं बारीक करत होती. तर मस्त मसाले भात, ऑमलेट आणि त्याच्याबरोबर सॉस असा सर्व करून मुलांना दिला. असे मुलं त्यांच्याच हाताने घेऊन जात होती. तर मस्त जेवण वगैरे सर्वांनी केलं. तर मी तर काही खाणार नव्हते, कारण माझा पौष महिन्यातले रविवार सूर्यनारायणाचे उपवास असल्यामुळे मी सकाळीच रविवार सोडलेला होता, त्यामुळे जेवण्याचा काही प्रश्नच नव्हता. तर सर्वांना हे सगळं करून दिलं आणि असा होता आजचा माझा दिवस. तर कसा वाटला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला भेटत राहील. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.